आज मी तुम्हाला मेथीची भाजी आणि दही दोन्ही मिक्स करून एकदम अशी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही किंवा ते खात नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी मस्त मेथीची भाजी मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. बनवायला पण खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे आता सीझन पण आहे आणि थंडीमध्ये मेथी भरपूर येते आणि पण त्यावेळेस काय होतं, बरेच जण खात नाही आणि ती मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते, तर आपण मेथीची भाजी ही खाल्ली पाहिजे. तर इथे बघा, मी इथे मेथीची भाजी बाजारातून आणल्यानंतर साफ करून घेतली. नंतर स्वच्छ आपल्याला ही धुवून घ्यायची. त्यानंतर बघा इथे दही पण घेतलेले. दही खूप आंबट नाही घ्यायचे आपल्याला. तर इथे अर्धी मेथीची जुडी घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे आपण कढई तापायला ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे इतकं थोडंसं तेल घालायचं. तेल आपल्याला इथे तापून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे घालायचे. आता इथे आपण जिरे घालायचे आणि फास्ट गॅस करायचा आहे आणि फोडणी देऊन घ्यायची आपल्याला. इथे बघा इथे 5-6 मिरच्या घेतलेल्या बारीक कापून आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. ह्यासुद्धा आपल्याला तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या आहे. छान अशी फोडणी देऊन घेणार आहे. त्यामुळे भाजीला पण सुद्धा छान चव लागते. तर आता इथे बघा छान अशी फोडणी आपली इथे तयार झालेली. छान मिरच्या, लसूण छान परतले गेलेले बघा आणि ह्या पद्धतीने फास्ट गॅसवर आपल्याला आधी परतून घ्यायचे. ही भाजी बनवायला पण सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते. तर बघा छान अशी फोडणी आपली देऊन झालेली. त्यानंतर आपल्याला भाजी जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली ती यावरती घालून घेणार आहे. तेलावरती आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची. तर बघा सर्व भाजी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा ही धुवून घेतली होती. थोडंसं पाणी निथळल्यानंतर आपण ही भाजी यामध्ये घातलेली. भाजी आपल्याला ही फक्त 2 मिनटं छान अशी तेलावरती परतून घ्यायची, जेणेकरून तेलावरती जर परतली तर भाजीची चवसुद्धा अजून वाढते. आता बघा इथे लाकडी चमचा घेतलेला, लाकडी चमच्याने जर मिक्स केली तर आपले भाजी कडू होत नाही. नाहीतर आपण स्टीलच्या जर चमच्याने केले तर भाजी कडू होते. तर पहिले पूर्वीच्या बाया काय करायच्या, लाटण्याने भाजी हलवायच्या कारण की कडू व्हायची. त्या हमेशा म्हणायच्या ती भाजी स्टीलच्या चमच्याने जर हलवली तर ती कडू होते. तर म्हणून पूर्वीच्या बाया ही भाजी लाटण्याने मिक्स करायच्या. तर आता लाकडी चमचा आले, आपण ह्या लाकडी चमच्याने सुद्धा मिक्स करू शकतो. त्यानंतर बघा थोडी आपण 2 मिनटं ही छान अशी तेलावरती परतून घेणार आहे आणि भाजी थोडीशी खाली बसणार आहे, म्हणजे ती छान अशी तेलावरती परतली जाणार आहे आणि त्याचा कलर पण चेंज होणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता इथे भाजी थोडीशी परतते आणि थोडीशी त्यामुळे शिजणार पण आहे आणि त्याची चव पण छान लागते. तर इथे बघा भाजी छान अशी परतली गेलेली तुम्ही बघू शकतात. कलर पण तिचा चेंज झालेला आहे. 2 मिनटं आपल्याला कमी गॅसवर अशी शिजून द्यायची आहे. ती अजून थोडीशी खाली बसेल आणि व्यवस्थित शिजली पण जाणार आहे. तर आता 2 मिनटं आपण असंच सोडून देऊ आणि 2 मिनटानंतर तोपर्यंत मी इकडे दही आपल्याला जे घ्यायचं आहे ते कसं घ्यायचं आहे मी तुम्हाला इथे दाखवते बघा. इथे हे दही घेतलेलं आहे, खूप आंबट नाही आहे. आदल्या दिवशी घातलेलं होतं दही, हे दही आहे. तर आंबट नाही पाहिजे जास्त. त्यानंतर बघा इथे मी छोटा त्या बाउलमध्ये आपल्याला हे 3 चमचे दही घ्यायचे. छोटे 3 चमचे घेतले बघा, हे पोहे खायचा. त्यानंतर आपल्याला इथे 1 मोठा चमचा आपला सूपचा तो चण्याचं पीठ घ्यायचे आणि ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला इथे जास्त नाही घालायचे, थोडंच पाणी घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. त्याच्या गाठी वगैरे असतील त्या फोडून घ्यायच्या आहे. फक्त आपल्याला इतकं पातळ करून घ्यायचं बघा. अजून थोडंसं लागलं तर आपण पाणी घालू आणि ह्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेणार आहे. थोडंसं अजून मी पाणी घालते कारण की शिजल्यानंतर ते घट्ट होणार आहे, म्हणून मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. त्यामुळे भाजी पण त्याच्यामध्ये शिजून निघते. तर इथे बघा ह्या पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे ते शिजल्यानंतर अजून घट्ट होणार आहे ते. ते इतकं पातळ तर आपल्याला पाहिजेच. त्यानंतर बघा भाजी इथे बसलेली आहे खाली आणि छान अशी मस्त शिजलेली पण आहे. कलर पण छान चेंज झालेला आहे. त्यानंतर आपल्याला दह्याची आणि बेसनची जी आपण पेस्ट करून घेतलेली ती यामध्ये घालणार आहे. तर आता ती कशी घालायची ते सुद्धा मी इथे सांगणार आहे.
तर इथे आपण फक्त मीठ घातलेले नाही आहे, बाकी मिरची वगैरे सर्व घातलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा आपल्याला असं फिरून घ्यायचं म्हणजे त्याची थाळ बसणार नाही पिठाची. तर बघू शकतात मी सर्व त्यामध्ये ओतून घेतलेले आणि परत आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं 2 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि खूप छान मस्त अशी भाजी इथे तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते कारण की पटकन होते. मेन म्हणजे तुम्ही ही डब्याला पण देऊ शकतात किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात सकाळच्या किंवा संध्याकाळच्या. तर इथे बघा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला ही 2 मिनटं शिजवून घ्यायची. शिजताना मात्र त्यावरती झाकण ठेवणार आहे, त्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाणार आहे. त्याआधी आपण हे आधी जे मीठ घातलेलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर जास्त टाईम नाही तर 2च मिनटात आपली इथे ही भाजी शिजली जाते. तर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर पण छान आलेला आहे आणि छान अशी इतकी घट्ट पण होते बघा. जसजसं शिजत चाललेली तसतशी ती घट्ट पण होत चाललेली. आता इथे आपण झाकण ठेवू आणि 2 मिनटं शिजून देऊ. 2 मिनिटानंतर बघा त्याचा कलर बघा भाजीचा मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे बघू शकतात आणि इतकी घट्ट पण झालेली, खूप पातळ पण नाही, घट्ट पण नाही. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा टिफिनसाठी सुद्धा ही देऊ शकतात. एकदम मस्त लागते. ज्यांना आंबट भाज्या आवडतात किंवा आंबट खायला आवडतात त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल कारण की खूप छान लागत होती ही भाजी. त्याच्यामध्ये थोडीशी मेथीची चव, आंबट चव अशी मस्त चव आली होती. तर तुम्ही घरी ही नक्की ट्राय करून बघा. जे खात नाही आहे मेथीची भाजी ते सुद्धा आवडीनं खातील. इतकी सुंदर लागते ती. तर आता आपण ही छान मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. इथे आपली भाजी तयार झालेली ही छान अशी शिजलेली पण आहे. तर मी एका ताटामध्ये सर्व करते. मी तुम्हाला दाखवते बघा. तर भाजी आपली इथे तयार आहे. तर आपण एका ताटामध्ये थोडीशी काढून घेणार आहे बघा. ही बघा मी एका साईडला भाजी काढून घेते आणि इथे सर्व करते आणि ही तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात. हे बघा झटपट होणारी आपली इथं मेथीची भाजी तयार आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकर पण मी ठेवलेली बघू शकतात. बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते. थंडीमध्ये बाजरीच्या भाकरीसोबत कुठलीही पालेभाजी खूप मस्त लागते. तर इथे तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त तयार झालेली एकदम छान अशी आपली मेथीची दह्याची भाजी तयार आहे आणि घरी नक्की ट्राय करून बघा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दही मेथीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा.